कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कापूर याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आणि त्याचे वास्तूसाठी काय उपयोग आहेत, आपल्या शरीरासाठी काय उपयोग आहेत याबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। बघा, कापरामध्ये दोन प्रकारचे कापूर येतात। एक अशा छोट्या गोल गोल अशा वड्या येतात, त्या वड्या केमिकल युक्त असतात, म्हणजे त्या जाळल्यामुळे त्याच्या धुराने आपल्याला त्रास होतो। आणि दुसरा प्रकार येतो तो हा असा भीमसेनी कापूर, याला म्हणतात भीमसेनी कापूर। याच्या अशा वड्या असतात बघा, ह्या आता सगळ्यांना माहिती असतील, कारण ह्या अशा वड्या याच्या मी अशा छोट्या वड्या करून ठेवल्यात, कारण ह्या मी रोज जेव्हा दूर घरात करते त्याच्यात घालते, त्यामुळे या अशा छोट्या वड्या असतात। आणि याचा आपल्याला खूप म्हणजे वास्तूतील दोष कमी करण्यासाठी किंवा आपल्याला त्याचा औषध म्हणून देखील उपयोग होतो। बघा, या डबीवरच लिहिलेलं आहे की याचा उपयोग म्हणजे नारळाच्या तेलामध्ये ह्याचं थोडंसं कापराचं थोडं बारीक पूड करून घालायची आणि ती आपल्याला जिथे वेदना होत आहेत ते तेल म्हणजे ते तेल तयार करायचं आणि ते तेल आपल्याला जिथे वेदना होत आहेत त्या ठिकाणी ते चोळायचं। असा बराच याचे उपयोग आहेत। तर आपल्याला सर्दी झाली, कोरोनाच्या काळात तर सगळ्यांनी याचा बराच वापर केला, म्हणजे सर्दीवर याचा खूप रामबाण उपाय आहे। सर्दी झाली तर हा एक कापराची छोटीशी ही वडी आपल्या सोबत ठेवायची, त्यामुळे आपल्याला सर्दी जी होते त्याचा त्रास आपल्याला कमी होतो। किंवा तुम्ही केसासाठी ह्याचं तेल पण तयार करू शकता, म्हणजे खोबरेल तेलामध्ये या कापराच्या 4-5 वड्या घालायच्या, त्यामध्ये थोडी जास्वंदीची फुलं घालायची, त्यात थोडीशी मेथी घालायची आणि ते तेल छान उकळायचं आणि ते उकळलेलं तेल रोज आपल्या केसाच्या मुळांना लावायचं, त्यामुळे आपले केस घनदाट होतात आणि छान मऊसूत होतात। तर या कापराचे खूपच फायदे आहेत। बघा, ज्या घरात अशांतता असते, म्हणजे ज्या घरात खूप असं वाटतं खूप अशांतता आहे, घरात काहीच चांगलं होत नाही, घरात खूप अस्वस्थ वाटतं, तर या कापराच्या 2 वड्या म्हणजे भीमसेनी कापराच्या 2 वड्या ह्या गाईच्या तुपामध्ये छान मिक्स करायच्या आणि एका भांड्यामध्ये, मातीच्या भांड्यामध्ये किंवा ज्यामध्ये तुम्ही रोज धूप लावता त्यामध्ये त्या घालायच्या आणि त्या उंबऱ्याच्या बाहेर, दरवाजाच्या उंबऱ्याच्या बाहेर तिन्ही सांजेच्या वेळेला त्या जाळायच्या। असं केल्याने, असं 7 दिवस करायचं। असं केल्यामुळे काय होईल, तुमच्या घरातले जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर जाईल। तर बघा, ज्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्पदोष आहे किंवा पितृदोष आहे त्यांनी सुद्धा याची रोज सकाळ संध्याकाळ देवापुढे या भीमसेनी कापूर घेऊन आरती करावी। त्यामुळे काय होईल, त्यांच्या म्हणजे पत्रिकेमधला कालसर्पदोष, पितृदोष यांची तीव्रता कमी होते। आता घरात जर अशांती असेल, सतत कटकट होत असतील, तर आपण सकाळ संध्याकाळ जो धूप लावतो, म्हणजे प्रत्येक जण घरामध्ये धूप लावतो, त्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या। त्यामुळे घरातील वातावरण हे खूपच चांगलं, कारण मी हा उपाय रोज करते। मी प्रत्येक माझ्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापराचा उपाय सांगितला ना, त्या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे की भीमसेनीच कापूर वापरा। त्यामुळे बघा, या कापरामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, कारण हा कापूर केमिकल युक्त नसतो, तर तो झाडावरून काढून तो बाजारात विकला जातो। हा थोडा महाग असतो, पण तो खूपच आपल्याला कामी येतो। बघा, तुमच्या जर अन्नाला बरकत येत नसेल किंवा शिजवलेलं अन्न जर खूप वाया जात असेल आणि तुमच्या घरातलं म्हणजे जे काही अन्नाची नासाडी होत असेल, तर तुमच्या घरात रात्रीची तुमची सगळी जेव्हा कामं आटपतात, रात्रीची आपली सगळी कामं आटपणार आणि आपण झोपायला जाणार, त्यावेळेला काय करायचं, एका बशीमध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या, त्यात फूल असलेल्या 2 लवंगा टाकायच्या आणि त्या जाळायच्या आणि अन्नपूर्णा मातेला आपण प्रार्थना करायची की हे अन्नपूर्णा देवी माझ्या घरामध्ये बरकत येऊ दे। आणि त्यामुळे काय होईल, तुम्ही शिजवलेलं जे अन्न आहे ते अगदी चवदार होईल। हा उपाय कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी करायचा, कारण हे दोन्ही वार लक्ष्मी मातेचे आहेत, त्यामुळे या दोन्ही पैकी कुठल्याही एका वारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि असं महिन्यातले 4 म्हणजे 4 शुक्रवार 4 मंगळवार असा 1 महिन्यातले 4 शुक्रवार किंवा 4 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे।
आणि तुम्हाला हा अनुभव काय येतो हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण याचा तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. कारण बघा, कापराच्या वासामुळे आपल्या घरातली कितीतरी निगेटिव्हिटी बाहेर पडते. बाकी तुम्ही काही उपाय नाही केले तरी रोज जरी सकाळ संध्याकाळ घरात भीमसेनी कापूर जाळला ना तर त्याचा तुम्हाला खूप अतिशय चांगला फायदा होईल. हे उपाय तुम्ही करून बघा. ज्या मुलामुलींच्या विवाहात अडथळे येतात त्यांनी काय करायचं, 11 लवंगा घ्यायच्या, फुलासकटच्या 11 लवंगा घ्यायच्या, त्या हळदीमध्ये भिजवायच्या. म्हणजे त्या एक वाटीमध्ये हळदीचं लेपण तयार करायचं आणि त्यामध्ये त्या लवंगा भिजवायच्या आणि एक धुपारत घ्यायची आणि त्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आणि त्यामध्ये काय करायचं, ही फूल असलेली लवंग जी लवंग आता फूल असलेली तुम्ही हळदीमध्ये मिक्स केली ती लवंग एक एक करून त्या भीमसेनी कापरात म्हणजे त्याची आहुती द्यायची. असं सॉरी, ती एक एक करून टाकायची आणि ती टाकत असताना तुमच्या कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा. अगदी तुमच्या कुलदेवतेचा मंत्र नसेल तर तुम्हाला जो कुठला तुमच्या देवीचा मंत्र येतो, कुठला आवडतो, तुम्हाला जो सोपा वाटतो तो तुम्ही म्हणायचा. म्हणजे एक लवंग टाकली की तो मंत्र म्हणायचा, दुसरी लवंग टाकली की तो मंत्र म्हणायचा. असं करून 11 लवंगा होईपर्यंत तुम्हाला देवीचा मंत्र म्हणायचा आहे. त्यामुळे काय होईल, तुमच्या लग्नामध्ये ज्या काही बाधा येत असतील, अडचणी येत असतील त्या तुमच्या आपोआप दूर व्हायला मदत होईल. हे तुम्हाला तुमच्या देवासमोर बसून म्हणजे देवघरात तुमच्या एखाद्या देवीचा फोटो नक्कीच असणार. तुमच्या कुलदेवतेचा असेल, लक्ष्मीचा असेल तर तिथे देवीच्या समोर बसून हा तुम्हाला उपाय करायचा आहे. मग ज्या मुलींचा विवाह जमण्यास वेळ लागत असतील त्यांना स्थळ येण्यास सुरुवात होईल किंवा काही अडथळे येत असतील ते दूर होण्यास मदत होईल. आणि एक उपाय करायचा, तुमचा जर फ्लॅट असेल ना तर फ्लॅटमध्ये 4 रूम आहेत किंवा 3 रूम आहेत किंवा जितक्या काही तुमच्या घरामध्ये रूम आहेत त्या रूमच्या 4ही कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या कपड्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी बांधून ती अशी गाठ बांधून ती पुरचुंडी आपल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायची. प्रत्येक खोलीच्या 4ही कोपऱ्यांमध्ये टाकायची. त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल. दुसरी गोष्ट, आपण जर तुम्हाला काही वाईट स्वप्न पडत असतील किंवा झोप नीट लागत नसेल किंवा काही मनात विचार येत असतील ते येऊ नयेत किंवा झोप लागावी यासाठी आपल्या उशीचं जे कवर असतं ना त्यामध्ये एक भीमसेनी कापूर घालून ठेवायचं. यामुळे तुमच्या याही गोष्टीला आळा बसेल आणि तुमची तब्येत देखील चांगली राहील. तर हे कापराचे अनेक फायदे आहेत, भीमसेनी कापराचे अनेक फायदे आहेत. हे उपाय आज नाही आले किंवा आज अचानक तयार झालेले नाहीत की मी तयार केलेले नाहीत किंवा अन्य कोणीही तयार केलेले नाहीत. हे फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. हे अचानक तयार झालेले उपाय नाहीत, हे फार पूर्वीपासून तयार झालेले आहेत. हे आता आम्ही कुठल्या पुस्तकांमध्ये वाचलेत किंवा कुठे कोणी लिहून ठेवलेले आहेत. हे आम्ही वाचून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हे उपाय कोणीही स्वतःहून तयार केलेले नसतात. हे फार पूर्वीपासून चालत आलेले उपाय आहेत. ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. हे काही मी स्वतःहून उपाय लिहिलेले नाहीत. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की ताई तुम्ही काहीही सांगता, हे काही ह्या कापरामुळे काय होतं का, तर माझी तुम्हाला कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे उपाय करून बघा. हे छोटेसे उपाय आहेत, ते करून बघा. केल्यानंतर आपल्याला त्याचा काय फायदा होतो. मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगते की उपाय करून बघा. केल्यानंतर तुम्हाला त्याचा काय फायदा होतो ते मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला त्याचा त्रास झाला तरी सांगा किंवा फायदा झाला तरी सांगा. हे बघा, कारण आपण कुठलेही उपाय जे छोटे हे जे उपाय आहेत त्यांनी तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. हे अगदी 100% काहीही त्रास होत नाही. याचा झालाच तर तुम्हाला फायदा होईल पण त्रास नक्कीच होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.